राम राम मंडळी. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. 1 मे हा दिवस फक्त कॅलेंडरवरची एखादी तारीख नाहीये, तर मराठी माणसाच्या हृदयाचा ठोका आहे. महाराष्ट्र दिन, ज्या दिवशी मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि अभिमानाला खऱ्या अर्थानं स्वतंत्र अशी ओळख मिळाली. पण थांबा, ही ओळख मिळवण्यासाठी किती मोठा संघर्ष मराठी माणसाला करावा लागला हे तुम्हाला माहिती आहे का? 107 मराठी बांधवांनी आपले प्राण गमावले. हजारो लोक रस्त्यावरती उतरले आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले. यशवंतराव चव्हाण, प्रबोधनकार ठाकरे, सम जोशी यांच्यासारख्या दिग्गजांनी हा इतिहास घडवला. आणि ही आहे त्या अथक लढ्याची, त्या विजयाची कहाणी, जी ऐकून तुम्हाला देखील मराठी असल्याचा अभिमान नक्कीच वाटेल. नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी, बोला अभिमानानं. इसवी सन 1947 भारत स्वतंत्र झाला होता, परंतु मराठी माणूस अजूनही आपली ओळख शोधत होता. स्वातंत्र्यानंतर भारतात भाषांवरती राज्याची मागणी जोर धरू लागली. 1956 साली केंद्र सरकारनं स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट लागू केला, पण त्यात एक मोठा अन्याय झाला. मुंबई, मराठी माणसांचं सांस्कृतिक व आर्थिक केंद्र, ही महाराष्ट्राला दिली गेली नाही. त्याऐवजी केंद्र सरकारनं ठरवलं की मुंबई ही केंद्रशासित प्रदेश म्हणून चालवली जावी. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरात संताप उसळला. कारण मुंबई म्हणजे केवळ महानगर नव्हतं, ती होती मराठी अस्मितेची राजधानी. आणि तेव्हा सुरू झाली संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची ऐतिहासिक चळवळ. या चळवळीला दिशा दिली अनेक विचारवंत नेते आणि सामान्य माणसांनी. प्रबोधनकार ठाकरे, सम जोशी, नाग गोरे, दत्तो वामन पोतदार, केशवराव जेधे यांनी या चळवळीला वैचारिक अधिष्ठान दिलं. त्यासोबतच सामान्य जनता, कामगार, विद्यार्थी, शेतकरी यांनी रस्त्यावरती उतरून आपल्या हक्कासाठी लढा दिला. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये जणू राज्यक्रांती झाली होती. रोज मोर्चे, रोज सभा, रोज निदर्शनं निघाली आणि एकच घोषणा, मराठी जनतेसाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य व्हायलाच पाहिजे. पण या सगळ्या आंदोलनानंतर उजळला तो काळा दिवस, 21 नोव्हेंबर 1955चा, ज्यानं महाराष्ट्राचं हृदय जखमी केलं. त्या दिवशी मुंबईच्या विधान भवनासमोर एक शांततामय मोर्चा निघाला होता. हा मोर्चा पोलीस ताकद वापरून उथळला जाईल असा अंदाज अगोदरच होता, कारण या परिसरात जमावबंदी आणि सभाबंदी जारी करण्यात आली होती. जमावबंदीचा भंग करून मुंबईकर फ्लोरा फाउंटनच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. परंतु त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडायला सुरुवात झाली. सत्याग्रह उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला. मात्र तरीही सत्याग्रही आंदोलनकर्ते त्या चौकातून हटत नाहीत म्हटल्यावरती पोलिसांना गोळीबारीचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे दिसताक्षणी गोळ्या घाला असे पोलिसांना आदेश होते. फ्लोरा फाउंटनच्या कारंज्यातील पाण्यासारख्याच आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिरंडळ्या काळ्या भोर रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 107 आंदोलक हुतात्मे झाले. त्यात होते विद्यार्थी, कामगार, महिला आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी देखील. परंतु यांनी कोणीही माघार घेतली नाही. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे काँग्रेसी सरकारला नमतं घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावीच लागली. तेव्हापासून आपण 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करतो. आणि त्यानंतर इसवी सन 1965 मध्ये त्याच जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली. त्या हुतात्म्यांचं स्मरण म्हणूनच आपण आज हुतात्मा चौक असं त्या चौकाला म्हणतो. तो केवळ एक चौक नाहीये, ती महाराष्ट्राच्या जन्माची शपथभूमी आहे. आज आपण विकासाच्या कितीही गोष्टी केल्या तरी आपल्या मुलांना हे सांगितलंच पाहिजे, हा महाराष्ट्र कसा मिळाला ते. याच बॉम्बे पुनर्रचना कायद्या अंतर्गत महाराष्ट्राबरोबर गुजरातचे देखील स्वतंत्र राज्य स्थापन झाले. कारण बॉम्बे प्रांतात मुंबई
महाराष्ट्रासोबतच गुजरात देखील होतं आणि 1 मे 1960 याच दिवशी महाराष्ट्रासोबतच गुजरात देखील अधिकृतपणे गुजराती भाषिकांचं राज्य म्हणून स्थापन झालं. आता आपण पाहूया कामगार दिनाचा इतिहास नेमका काय आहे आणि तो 1 मेलाच का साजरा केला जातो. कामगार दिनाची सुरुवात 19व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेतील कामगार चळवळीतून झाली होती. कामगारांनी 8 तासांच्या कामाच्या दिवसाची मागणी केली, कारण त्या काळामध्ये 10 ते 16 तासापर्यंत काम करावं लागायचं आणि तेही अत्यंत खराब अशा परिस्थितीमध्ये. 1 मे 1886 रोजी शिकागोमध्ये मोठा संप झाला, ज्यामुळे हाय मार्केट प्रकरण घडलं. ते घडलं 4 मे 1886 ला. यात कामगारांच्या मेळाव्यादरम्यान बॉम्बस्फोट झाला, ज्यामुळे अनेक जण पोलिसांसह मृत्युमुखी पडले. या घटनेनं जागतिक कामगार चळवळीला बळ दिलं. 1989 मध्ये सेकंड इंटरनॅशनल या समाजवादी संघटनेनं हाय मार्केटमधील हुतात्म्यांच्या समर्थनार्थ कामगार हक्कांसाठी 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून घोषित केला. आणि भारतात 1923 मध्ये चेन्नईत लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तान यांनी हा दिवस सगळ्यात अगोदर साजरा केला. कधी? 1923 मध्ये. मित्रांनो, अशा प्रकारे 1 मे या दिवसाला महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरात देखील खूप महत्व आहे. त्यामागची कारणे वेगळी असली तरी देखील महाराष्ट्रासाठी हा दिवस खूप जवळचा आहे. आज जेव्हा आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो तेव्हा केवळ झेंडावंदन करत नाही, आपण त्या 107 हुतात्म्यांना स्मरतो, त्या मातांचं स्मरण करतो ज्यांनी आपली पोरं गमावली, त्या कार्यकर्त्यांचं स्मरण करतो ज्यांनी आपल्या रक्तानं महाराष्ट्र ही संकल्पना साकारली आणि उभी केली. तर ही होती संयुक्त महाराष्ट्राची प्रेरणादायी कथा. परंतु आजही कित्येक जणांना, कित्येक मराठी माणसाला आपला या महाराष्ट्राचा इतिहास, त्या 107 हुतात्म्यांचं बलिदान माहितीच नाहीये. त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसापर्यंत शेअर करा. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवरती, सगळ्या मराठी अमराठी ग्रुप्सवरती शेअर करा आणि पूर्ण भारताला कळू द्या की महाराष्ट्राचा हा इतिहास. बाकीच्या राज्यांना भूगोल आहेत, परंतु महाराष्ट्राला हा एक कणखर इतिहास आहे. The state of Bombay ceases to exist from the 1st of May 1960. Its place has been taken by 2 states, Maharashtra with its capital at Bombay, Gujarat with its capital at Ahmedabad for the time being. Community prayers at Bombay's Cross Maidan marked the opening of the 5-day celebrations to usher in the new state of Maharashtra. Now to Shivneri, the birthplace of Chhatrapati Shivaji Maharaj. People have to walk up a steep hill to reach the place where one of India's most illustrious sons was born 333 years ago. Near the house in the Shivneri fort where Shivaji was born, Chief Minister Chavan unveils a statue of the Chhatrapati as a boy with his mother Jizamata. On the afternoon of the 30th of April, a mammoth procession starts from the working class area of Bombay. Tableaus depict incidents from the life of Shivaji Maharaj and the history of Maharashtra. The procession wends its way to Shivaji Park. Prime Minister Nehru acknowledges the greetings of lakhs of people assembled on this memorable occasion. Mr. Nehru appeals to the people to serve Sanyukta Bharat through Sanyukta Maharashtra. At a midnight function held on the lawns of Raj Bhavan, a map of Maharashtra is unveiled to mark the birth of the new state. On the morning of the 1st of May, at a special ceremony at Sachivalaya, Mr. Y.B. Chavan is sworn in as Chief Minister of Maharashtra. The new cabinet has 14 ministers. There are besides 12 deputy ministers. At a colorful police tattoo, scenes from the famous Battle of Siungar are enacted.
For 5 days, illuminations all over Bombay symbolized the festive spirit.